श्रीमान आदरणीय मुख्याध्यापक श्रीमान सोनवणे सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी भागवतला शुभेच्छा द्याव्या. विद्यार्थी मित्रांनो, आज गणेश विद्यालयाचा माजी विद्यार्थी भागवत लक्ष्मण काळे या विद्यार्थ्यानं MPSC मध्ये महसूल सहाय्यक पदी त्याची निवड झाली. त्याबद्दल मी शाळेच्या वतीनं प्रथम त्याचं अभिनंदन करतो आणि पुढील वाटचाली शुभेच्छा देतो. मित्रांनो, पहा, आम्ही वेळोवेळी या संदर्भामध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो, वेळोवेळी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतो. त्याचं एक उदाहरण आता या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. जसं भागवतनं ऑफिसमध्ये बसल्यानंतर पाठीमागचे वेगवेगळे अनुभव या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. पण आज आपण पाहतोय की आपण शिकवलेला विद्यार्थी चांगल्या पदावर गेल्यानंतर त्याच्या आईवडिलाला जेवढा आनंद होतो तेवढा आनंद त्या शाळेला किंवा त्या शिकवणाऱ्या शिक्षकांना होतोय. मग त्याचं रिस्पेक्ट म्हणून आपण, तुम्हाला माहिती आहे अध्यक्ष कुठं बसतात, ज्यावेळेस एखादा कार्यक्रम असतो त्यावेळेस अध्यक्षाचं स्थान कुठं असतंय, कोण मध्यभागी बसले सांगितलेलं सरांनी, कोण मध्यभागी बसले, अध्यक्ष आज मध्यभागी आहेत का, हे पदाचा रिस्पेक्ट आहे, त्या पदाचा मान सन्मान आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आपण तुम्हाला शाळेमध्ये तुम्हाला अध्यापन करणारे तुमचे शिक्षक असतील तर तुमच्यामध्ये काहीतरी बदल घडावा, तुमचं काहीतरी चांगलं व्हावं, तुमचं स्वप्न साकार व्हावं. तुमचं स्वप्न जर साकार झालं तर निश्चित समाजाची सुधारणा झाल्याशिवाय राहणार नाही, समाज सुधारल्याशिवाय राहणार नाही. आणि ग्रामीण भाग जरी असला तरी ग्रामीण भागामध्ये आपण ज्या शहरी भागामध्ये ज्या असणाऱ्या सुविधा आहेत तर त्या सर्व सुविधा शाळेच्या वतीनं तुम्हाला उपलब्ध करून दिलेल्या आहेत. फक्त आणि फक्त तुमची प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची गरज आहे. जसं आपण भागवतचा जर विचार केला, 10वी पास झाल्यानंतर त्यानं 11वी 12वी सिद्धेश्वर महाविद्यालयामध्ये केली. 12वी झाल्यानंतर त्यानं YCM मुक्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन कंप्लीट केले. बघा, हे विशेष आहे, मुक्त विद्यापीठामधून त्यानं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. त्यानंतर अहिल्यानगरला त्या ठिकाणी मिळून ते काम केलं आणि ते मिळून ते काम करत करत त्यानं जळगाव या ठिकाणी जाऊन तो शिकला आणि परत दुसऱ्यांना पण शिकवलं. हे काय स्ट्रगल साधं आहे का? निश्चितच त्याची दखल घेण्यासारखं आहे. आणि मग तुम्हाला तर सगळ्या सुविधा आहेत. सदन कुटुंबातील तुम्ही विद्यार्थी आहात, तुम्हाला लागणारा जो खर्च आहे किंवा ते लागणारे जे पैसे आहेत ते तुम्हाला घरचे तुम्हाला देऊ शकतात. पण तुमची प्रयत्न करण्याची गरज आहे आणि तुम्ही जर प्रयत्न केले तर निश्चितच जे प्रयत्न करेन त्याला यश मिळाल्याशिवाय राहत नाही. म्हणजे याच्यावरून तरी आपल्याला असं वाटतंय की प्रयत्न करणारा माणूस कधीच मागं राहू शकत नाही आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये पण तुमची प्रयत्न करण्याची गरज असते किंवा प्रयत्न करण्याची तुमची तयारी असायला पाहिजे होती, असं आपल्या या माध्यमातून मला सांगावंसं वाटतं. 2017मध्ये 16-17मध्ये जी बॅच आहे तर कार्यालयामध्ये लावलेला फोटो त्यांना पाहिला आणि त्या फोटोमध्ये परिपाठामध्ये जे विद्यार्थी पहिले आले त्यांचे आपण फोटो संग्रह करून ठेवतो आणि योगायोगानं 2017च्या बॅचचा फोटो कार्यालयामध्ये आहे. त्याचबरोबर 2016-17मध्ये एक त्याच्याकडे व्हिडिओ सापडला शाळेचा की त्यामध्ये तो अँकरिंग करतोय. आज लाख रुपये नाही 10 लाख रुपये जरी दिले तर तो क्षण आज आठवू शकत नाही किंवा ते रेकॉर्ड मिळू शकत नाही. पण आपण तुम्हाला काहीतरी त्याच्यातून साध्य व्हावं किंवा तुम्हाला काहीतरी प्रेरणा मिळावी म्हणून आपण शाळेचे जवळपास तुमच्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीचे व्हिडिओ
आपण यूट्यूबवर शेअर करत असतो. आता तो व्हिडिओ त्यानं मला दाखवलाय 2016-17 मध्ये तो अँकरिंग करतोय. मग याच्यापेक्षा मोठा कुठला आनंद होईल बरं? आणि आपण शाळेच्या वतीनं आपण सगळं तुम्हाला देतोय, फक्त आणि फक्त तुमच्या प्रामाणिक प्रयत्नाची गरज आहे. आणि आपण त्यांच्या आजच्या मुलाखतीवरून किंवा त्यांच्या आपण रिस्पेक्ट होऊन त्यांच्या पदाचा आपण रिस्पेक्ट करतो, तसं तुम्ही जास्तीत जास्त चांगल्या पदावर तुम्ही जावं आणि गेल्यानंतर आपल्या समाजासाठी, शाळेसाठी किंवा गावासाठी किंवा आपल्या कुटुंबासाठी आपण सत्कर्म करावं अशी अपेक्षा मी बाळगतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भारत.